गोव्यातील नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिर हे गोव्यातील सर्वात जुन्या आणि महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. आज गोव्याच्या राजदैवताचा मान असलेले सप्तकोटेश्वर हे कदंब राजघराण्याचे कुलदैवत होते. कदंबांप्रमाणेच विजयनगर साम्राज्याच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाशीही सप्तकोटेश्वराचे नाते आहे. येथील सप्तकोटेश्वराचे देवालय हे छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धारित करून बांधलेले एकमेव मंदिर आहे. गोवा सरकारने काही वर्षांपूर्वी या मंदिराचे जतन संवर्धन केले. असंख्य भाविकांप्रमाणे अनेक इतिहासप्रेमीही या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात. रामराम मंडळी, दख्खन दौलतीच्या आपल्या गोव्याच्या भटकंतीत आपण आज आलेलो आहोत नार्वे येथील श्री सप्तकोटेश्वर महादेव मंदिरात. तेच महादेव मंदिर ज्याचा जीर्णोद्धार खुद्द छत्रपती शिवरायांनी केलेला आहे. चला तर आपल्या देवालयाची आध्यात्मिक सफर सुरू करूयात. सप्तकोटेश्वराची पौराणिक आख्या अशी की समुद्र आणि पंचगंगा नदीच्या संगमावर सप्तऋषींनी 7 कोटी वर्ष भगवान शंकरांची उपासना केली. त्यांच्या तपामुळे प्रसन्न झालेले भगवान शंकर ऋषींसमोर प्रकट झाले. तुम्हास हवा तो वर मागा, असेही ते म्हणाले. त्यावर ऋषींनी महादेवास अशी विनंती केली की आम्ही जेथे तपश्चर्या केली त्या ठिकाणी आपण 7 कोटी वर्ष निवास करावा. शंकराने ती प्रार्थना मान्य केली. त्यामुळे तेथील महादेवास सप्तकोटीश्वर असे नाव पडले. छत्रपती शिवरायांनी सप्तकोटेश्वराच्या देवालयाची पुनर्बांधणी जेव्हा चालू केली त्याच वेळेस एक शिलालेख मंदिराच्या महाद्वारावर कोरलेला आहे. तो आजही आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. कोकणातील कुडाळचा लखम सावंत तसेच केशव नाईक, केशव प्रभू हे देसाई गोव्यात पोर्तुगीजांच्या आश्रयास राहून स्वराज्यास उपद्रव करीत असत. त्यांना शासन करण्यासाठी तसेच गोव्यात धार्मिक अत्याचार करणाऱ्या पोर्तुगीजांनाही जरब बसवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 1667च्या नोव्हेंबरमध्ये पोर्तुगीजांच्या बारदेश आणि साष्ट प्रांतावर हल्ला चढवला. 10, 11 आणि 12 नोव्हेंबर असे 3 दिवस महाराजांच्या फौजेने बारदेश प्रांत घुसळून काढला आणि सुमारे 1300 कैद्यांसह व 150 लक्ष होऊन एवढी संपत्ती संपादन करून महाराज डिचोली येथे आले. येथे काही दिवस महाराजांचा मुक्काम होता. या दरम्यान महाराज नार्वे या गावी गेले. येथे त्यांनी सप्तकोटेश्वराचे दर्शन घेतले व कदंबांच्या या कुलदैवताच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा केली. पोर्तुगीज मराठा संबंध या सशन देसाई यांच्या पुस्तकात या घटनेबाबतची अशी आख्यायिका नमूद आहे की सप्तकोटेश्वराने रात्री महाराजांच्या स्वप्नात येऊन आपल्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा.
कदी मीनानाता दादी दानादी विनाथ कदी मीनानाता दादी दानादी विनाथ कदी मीनानाता दादी दानादी विनाथ कदी मीनानाता ताक ताक दी मीदी मीनाने जाने ताकदा ताक ताक दी मीदी मीनाने जाने ताकदा ताधिम धिम धाधदिन ताका धीमी ताकजा ताधिम धिम धाधदिन ताका धीमी ताकजा तादी ना जाती दाता का जनु धींतना दादी ना जाती दाता का जनु धींतना दादी नाना धीम विनाथ कदी मीनानाता दादी नाना धीम विनाथ कदी मीनानाता दादी खुद्द छत्रपती शिवरायांनी जीर्णोद्धारित केलेल्या या सप्तकोटेश्वर देवालयाची ही आध्यात्मिक सफर तुम्हाला नक्कीच सुखावणारी असेल. चला तर भेटूयात गोव्याच्या पुढच्या भटकंतीत.